त्याचनंतर आमचे विकीजी शेबाळी सरांचा देखील धन्यवाद. जाऊयात रखरखत्या आणि तपतपत्या उन्हामध्ये एक चांगला सामना आपल्याला पाहायला भेटेल, जिथे एका बाजूला आपल्याला पाहायला भेटतोय सूरज प्रतिष्ठान कळमगाव बी संघ आणि विपक्षामध्ये संघ आपल्याला पाहायला भेटणार आहे तो सिद्धिविनायक नाऊ सपाटा. अशी मॅच आपल्याला पाहायला भेटते. ओपनिंगची जोडी जिथे मनोज वेहले यांच्या सोबतीला आपण विशाल वेहले यांना पाहत आहोत. ही जोडी पाहायला भेटते. स्ट्रायकर एंडला मनोज वेहले, नॉन स्ट्राईक एंडला विशाल वेहले. बॉलिंग मार्कवरती आपल्याला गोलंदाज पाहायला भेटेल. पहिल्या चेंडूवरती विकेट येईल असं दिसतंय आणि आता ती पहिली विकेट मिळाली. अक्षयच्या खात्यामध्ये पहिली विकेट. 0ला पहिला झटका. मनोज वेहले आउट. सुरेश वेहले मैदानाच्या आतमध्ये येत आहेत जे की मास्तर. आणि आता जर त्यांनी लगातार 3 षटकार मारले तर आमचे बंटी दाभाडे साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 2001 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. मास्तर यांच्यासाठी हे कॅश प्राइज असेल. सुरेश वेहले यांच्यासाठी हे कॅश प्राइज रोख रक्कम 2001 या खेळाडूंसाठी स्पेशली ते प्राइज आहे. आणि त्यांच्या विरोधामध्ये अगदी आपण पाहता आल्यालाच थोडासा दबाव वाटला आहे गोलंदाजावरती, कारण बक्षिसांची खैरात झाली आहे आणि असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. मास्तर खेळतायत, अर्थातच सुरेश वेहले खेळतायत, बॅटिंग करतायत. स्ट्राईक एंडला विशाल वेहले महत्त्वाचा खेळाडू आहे आणि सध्या तरी सामनाही खूप महत्त्वाचा आहे, जिथे सिद्धिविनायक नाऊ सपाटा संघ या मॅचमध्ये एक मोठा धाडसी निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा आणि त्याचमुळे ती बॅटिंग होणं गरजेचे असेल. प्लेसमेंटच्या नादामध्ये होते, स्क्वेअर कट करायचं होतं, प्लॅन मिस. अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटला आहे. ओव्हर क्रमांक पहिली चालू आहे. अक्षयचा भेदक मारा आतापर्यंत सध्या तरी राहिलेला आहे. सूरज ठाकरे प्रतिष्ठान कळमगाव बी संघाकडनं चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना प्लेसमेंट आपल्याला पाहायला भेटते आणि तोपर्यंत देखील इथे बॉल उचलूनफेकी केला जाईल. तोपर्यंत एक सिंगलच्या मदतीने ती धाव मिळेल आणि आता स्ट्राईक रोटेट केली जाईल. धावा झाला, धाव फलकावरती 2, विकेट गेली आहे 1. सिद्धिविनायक नाऊ सपाटा टीम बॅटिंग करतायत. विशाल आता स्ट्रायकर एंडला, जिथे अपेक्षा आता खूप साऱ्या वाढल्यात. मनोज वेहले यांनी नाराज केले या मॅचमध्ये. आमचे संदीपजी वेहले साहेब आम्हाला यूट्यूबला जॉईन झालेले आहेत, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. नाऊ सपाटा गावचे गोड व्यक्ती, जिथे दोस्तीच्या दुनियेत राजा माणूस आमचे संदीपजी वेहले जॉईन झालेत, त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. त्या स्पर्धेमध्ये खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत टीमला, सिद्धिविनायक नाऊ सपाटा संघाला. आणि आता पुन्हा एकदा अक्षय. हा बॉल वेगामध्येच होता, बरोबर लेंथ अँड लाईन चांगली ठेवली जाते. पहिल्याच ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेणं गरजेचा होता, परंतु आतापर्यंतच्या चेंडू हाताळणी झाल्या अक्षयकडनं, त्याच्यावरती ती संधी मिळालेली नाहीत. पूर्णपणे थांबवलं जातं फलंदाजाला, कारण लवकर एक विकेट गेले आहे. जाणतायत दोन्ही खेळाडू, ती पार्टनरशिप होणं गरजेची असेल, त्याचमुळे कोणतीही जोखीम घेण्याचा प्रयत्न दिसलेला नाहीत. आता हा बॉल यावेळेस आपल्याला पाहावा लागेल आणि आता पंच कळवत आहेत व्हाईट बॉल, आउटसाइड दी लेग स्टंप. हा व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी कळवला आहे आणि तिथे एक्साची मदत मिळेल. धाव फलक पुढे ससावेल आणि आता धावा झाला धाव फलकावरती टोटल 3 धावा धाव फलकावरती. हा फटका बॉडी लाईन वरती आणि त्यानंतर एका टप्प्याने चेंडू निघालाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर.
इथे आला हा महत्वाचा 4 येतोय पहिला इनिंगचा हा पहिला चौकार. अजून एक चांगला चेंडू आणि आता ओव्हर क्रमांक पहिल्याला समाप्ती दिली जाईल गोलंदाजाकडनं. अक्षयचं पहिलं षटक पहिल्या ओव्हरला आला 7 धावा. विकेट गेले आहे 1. सिद्धिविनायक 9 सपाटा टीम. श्याम आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला भेटतो आणि जिथे सायकर एंडला मास्तर पाहायला भेटत आहेत. सुरेश वेहले सध्या तरी बॅटिंग करत आहेत. जर लगातार 3 षटकार त्याने मारले तर आमचे बंटी दाभाडे साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 2000 रुपयाचे कॅश प्राईज आहे. परंतु ते कनेक्शन आज दिसलेलं नाहीत. तो संघर्ष जारी आहे. षटक क्रमांक 2 चालू आहे. 7च धावा झाल्यात. अशा परिस्थितीमध्ये ते हात खोलणं गरजेचे असतील. शांतता जास्तची दिसते या इनिंगमध्ये. ॲज अ बॅटिंग करण्याचा तुम्ही निर्णय घेतलाय मग ते स्ट्रॉंग तर दाखवणं गरजेचं असेल बॅटिंगमध्ये. सध्या तरी शांत ठेवलंय. गोलंदाजी चांगली झाली आहे. हा जास्तचा बाउन्स परंतु लाईन देखील थोडीशी खराब वाटते आणि आता बस तेच कळवत आहेत. वाईट बॉलचा इशारा 1 फॉर दी ओव्हरची ग्वाही देखील दिली जात आहे. हा पूर्णपणे विकेटच्या अर्ध्या विकेटच्या पिचिंग हा बॉल राहिलेला आहे आणि त्याचमुळे पंचांनी वाईट बॉल घोषित केला आहे. एक्साची मदत मिळेल. धावा झाल्यात 8. हाही पुन्हा एकदा पंच वाईट बॉल कळवत आहेत. लगातार 2 वाईट. पहिला चेंडू डॉट बॉल होता. धावा झाला आता 9. धावा यायला सुरुवात झाली आहे. मोमेंट मॅचची शिफ्ट करण्यासाठी 1 सेकंदाचा जो क्षण असतो तो तिथून मॅच मोमेंट करू शकतो शिफ्ट. आणि आता कदाचित तेच घडलंय. जे ते पहिल्या ओव्हरला फक्त 7च होत्या ते अगदी अक्षयचं जे षटक होतं ते खूप चांगलं राहिलंय. तिथे दबाव बनलाय आणि आता त्या दबावामध्ये सध्या तरी बॅटिंग देखील होत आहे. आता चांगलं प्लेसमेंट. खूप चांगला लॉफ्टेड हिट केलाय. चेंडू गाठले आहे सीमारेषा आणि आता बॅकवर्ड पॉइंटला चेंडू रवाना. नाही थांबू शकणार. मास्तर यांच्या बॅटमधनं हा पहिला चौकार. इनसाइड आउटला खेळला. हाही गॅप मध्ये मारला आणि हाही बॉल निघालाय प्रेक्षक झोतामध्ये. एका टप्प्यानंतर चेंडू झालाय सीमा पार. आलाय सुरेश यांच्या बॅटमधनं अजून एक चौकार. 4. लगातार हा दुसरा चौकार आला आणि आता धावा यायला सुरुवात झाली आहे. 17 धावा धाव फलकावरती. बॅटिंग चांगली होते. षटकारांसाठी पारितोषिक लागले. चौकार येत आहेत. आता इथे शनगॉन झटका लागलाय. कॉट बिहाइंड आणि आता स्वरूपामध्ये मिळेल सगळ्यात महत्वाची विकेट.
यामुळे झालेत सुरेश आउट. सुभाष वेले जे की लेफ्टी बॅटर आहेत आणि आता ती रणनीती चेंज करावी लागेल गोलंदाजाला. फिल्डिंग सेट होत असताना 17ला दुसरा खतरा आपल्याला पाहायला भेटलाय. नेहमीच या आकडा सध्या तरी अशुभ मानला जातो क्रिकेटमध्ये, कारण जेव्हा जेव्हा हा आकडा क्रिकेटमध्ये राहिलाय तेव्हा तेव्हा त्या आकड्यावरती झटका लागण्याचे चान्सेस असतात आणि तेच घडलंय अशाही दिवसामध्ये भरपूर वेळा. म्हणजे ते 17वरती झटका लागतोय आणि तो खतरा बसतोय. या इनिंगला तेच घडलंय. 17ला दुसरा झटका आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू सुभाष वेले येत आहेत. जसे की लेफ्टी बॅटर आहेत, खूप सारा अनुभव आहे क्रिकेटचा. उन्हाळे पावसाळे खूप सारे काढलेत. वेट केलं होतं बॉस क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न, लेग सिक्स सोडून चाललाय. लाऊड अपील होती आणि तिथे पंच कळवत आहेत व्हाईट बॉल. 1 साची मदत आहे. धावा झाल्यात 18 धावा धाव फलकावरती. उन्हाचा तडाखा लागतोय आणि अशाही परिस्थितीमध्ये ते क्रिकेट खेळावं लागतं आहे. आज थोडंसं जास्तच वेळ झालाय कारण पहिलाच राऊंड खेळवत आहोत. 2:32 झालेत कारण 1 तास थोडासा वाया गेलाय. एक टीम आजच्या दिवसामध्ये थोडीशी लेट आली त्यामुळे 2 बॉलची पेनल्टी घेऊन खेळली. हाही व्हाईट बॉल. 1 साची मदत मिळते. आता धावा झाला धाव फलकावरती टोटल 19. लांबडं षटक थोडंसं होत आहे. आज इथे 4 व्हाईट बॉल या ओव्हरला आलेत. 2 चौकार आलेत, 1 विकेट आले आहे, 1 डॉट बॉल आलाय. अशा पद्धतीने हे ओव्हर आतापर्यंत राहिले आहे. 4च बॉल हाताळले गेलेत यशस्वीरित्या. ते 4 बॉल दिसलेत. 4 वाईट देखील हाताळलेत आणि आता समोर खेळला विषेपला. लॉंगॉनला फिल्डर आहेत. एकच सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावते. धावा झाल्यात 20. अंतिम बॉल आणि आता धावा झालेल्या आहेत 20. फुल टॉस करून बसले होते. यावेळेस आपण पाहत आहोत तो मनसुबा ऑलरेडी बनवला होता. मनामध्ये तो माइंड सेट होता की तो स्ट्रोक खेळायचा आहे आणि आता ऑन साईडला टर्न केला असता तर खूप चांगला स्ट्रोक मिळाला असता. परंतु तिथे रनिंग विकेट फास्ट राहिले. वेळ घेतला गेला आणि फायदा घेतला जाईल. डगआउटमधनं टाळ्या झाल्यात कारण इथे अपेक्षा होती 1 धाव संख्येची, तिथे 3-3 खर्च झाल्यात आणि आता ओव्हर क्रमांक समाप्त. 2 ओव्हरचा खेळ. धावा झाल्यात 23. 2 ओव्हरला 23 म्हणजे खूप चांगली ही सुरुवात मानावी लागेल. पहिल्या ओव्हरला शांतता थोडीशी होती. पहिल्या ओव्हरला 7च आपण पाहिल्या. या ओव्हरला टोटल 16 धावा मिळाल्यात आणि आता तिसऱ्या ओव्हरकडे विश्वास थाळकर आपल्याला पाहायला भेटेल आता बॉलिंग मार्कवरती. जो की या खेळाडूला तितकाही अनुभव खूप सारा आहे. मोठ्या मोठ्या मॅचेस खेळलाय. आज थोडीशी रणनीती देखील वेगळी राहिली आहे. जो स्ट्रायकर बॉलर भरपूर वेळा आम्ही पाहिलंय त्याला थोडंसं आता मागे ठेवलं गेलंय. पाहूया ती रणनीती कामी पडेल का. विश्वास थाळकर सध्या तरी आता बॉलिंग मार्कवरती, जो की लेफ्टी बॉलर आहे. 4 ओव्हरचे मॅचेस प्रत्येक दिवसामध्ये आपण पाहिलेत. अशा पद्धतीचं नियोजन, त्या पद्धतीचं आयोजन, त्या पद्धतीचे मॅचेस देखील आपल्याला प्रत्येक दिवसाला पाहायला भेटलेत. गेलाच मॅच उच्चांक गाठला गेला आणि आता हा बॉल पहा तेज तरार हाताळला गेलाय. म्हणून मी तो उल्लेख केला की नेहमीच स्ट्रायकर बॉलर म्हणून या गोलंदाजाला पाहिलंय, परंतु आज तिसऱ्या ओव्हरमध्ये आलाय, त्याचा इफेक्ट पडू शकतो आणि आता ती सुरुवातच अगदी धडाक्यामध्ये केली आहे. पहिला चेंडू तेच तयार करून बसलेत विशाल वेलेच्या विरोधामध्ये आणि त्याच्या विरोधाला आलाय हा डॉट बॉल. हाही बाउन्सर चांगला मारा. अजून देखील आपण पाहत आहोत ते कनेक्शन राहिलेलं नाहीत. संघर्ष जारी आहे. लगातारचे डॉट बॉल यायला सुरुवात झाली आहे. हे षटक खूप महत्वाचं आहे. बेस वर्सेस बेसचं बॅटर राहत आहे. समोर चांगला गोलंदाज आणि समोर चांगलाही फलंदाज असला तरी देखील थोडंसं थांबवण्याचं कामगिरी
विश्वास तालकरची खूप चांगली होते. हा लगातार आपण पाहत आहोत इथे 2 डॉट बॉल आता आलेले आहेत. हा बॅटची कडा आणि मग त्यानंतर आता नशिबाची साथ मिळेल असं वाटतंय. फाईन लेगला खाली क्षेत्र आहे. डीप मधनं चेंडू रवाना झाला आणि आता विशालला मिळेल नशिबाची साथ. बॅटची कडा आणि तिथे आलाय हा चौका. सत्तावीस धावा आता धावफलकामध्ये झाल्यात. हो अजून एक सरारच चेंडू पाहायला भेटलाय. गेल्या बॉलवरती फक्त ती नशिबाची साथ मिळाली. जिथे रुबी कट आणि स्कट आपण पाहिली. बादशी आतलीकडे घेऊन तो बॉल निघाला होता तिथे साथ मिळाल्याने आता पुन्हा तोच अटॅक दाखवला गेलाय. 3 डॉट बॉल आले त्या ओव्हरमध्ये विशाल वेहलेच्या विरोधामध्ये. थांबवलं जातं याही ओव्हरला. प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न तिथे देखील आपण पाहतो. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक धावतोय. बॉल उचलून फेकी केलं जाईल. मिळेल फक्त सिंगल. आता लेफ्ट हँड बॅटर समोर येईल आणि आता हे बॅटल चांगलं पाहायला भेटेल कारण अंतिम बॉल बाकी आहे. जिथे या ओव्हरला 5 झाला. धावा झाल्या 28. असला इनिंग ब्रेक मध्ये ते लॉर्ड्स पाडले जाणार आहे त्यामुळे कॅप्टन आपण येऊन थांबायचे आहेत. विजेता संघ जे आहेत त्यांनी सगळ्यांनी लवकरात लवकर कॅप्टनला पाठवून द्या. ते लॉर्ड्स पाडले जातील लक्षात घ्या. हा लेफ्टीचे बॅटरच्या समोरनं हा बॉल उचलून घेऊन निघालाय आणि इथे तो अजून एक डॉट बॉल. ओव्हर क्रमांक समाप्त. यावेळेस 30व्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावा झाला 28. चला लक्षात घ्या. जेबी स्पोर्ट्स शेंडेगाव चला प्रतिनिधी येणं गरजेचं असेल. निषाद स्पोर्ट्स सिडूचा पाडा असेल. त्यानंतर समर्थ इलेव्हन काठीचा पाडा. त्यानंतर शिव स्पोर्ट्स वजर आपण येऊन थांबायचे आहेत. चालू असलेला मॅच सिद्धविनायक नाऊचा पाडा विपक्षामध्ये सुरेश ठाकरे प्रतिष्ठान कळमगाव बी अशी मॅच आपल्याला पाहायला भेटते. धावा झालेल्या आहेत 28. 28 ऑन बोर्ड. 3 ओव्हरला 28. अंतिम षटक. चला इतकाही वेळ नाही आपल्याकडे लक्षात घ्या. उमेश वाघ आपल्याला अंतिम ओव्हरला पाहायला भेटतोय जिथे जोडी तर खूप महत्वाची राहिल्या आहेत. उर्वरित धावा देखील काढणे गरजेचे असणार आहेत. 3 ओव्हरला 28 झाल्यात. जाग्यावरती यावेळेस आपण पाहतो मिस टायमिंग करून बसलेत. फटका फसला. फिल्डर धावतोय. जज केलं गेलं आणि आता एक्सा कव्हरला डीप मध्ये खूप चांगला झेल पकडला जाईल. विशाल वेहलेची विकेट. निषाद स्पोर्ट्स हेतूचा टीम चला लवकरात लवकर आपण यायचं आहे. प्रतिनिधी पाठवून द्या. लॉट्स पाडले जात आहेत.
त्यानंतर समर्थ 11 काठीचावाडा टीम उपस्थित आहेत. ओके, हा नवीन खेळाडू आकाश वेले पाहायला भेटत आहेत. बादशाह टोइंडला हा देखील बॉल लागतोय. ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला फुलरे आहेत. तितकेही साथ मिळालेले नाही. त्यांनी आता एक सिंगल प्रॉपर कनेक्शन तितकंही नव्हतं की जास्तीत जास्त मिळू शकतायत. एक सिंगल मिळाली. धावा फलक 29 वरती जाऊन पोहोचलाय. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे या ओव्हरला. जिथे डेट ओव्हरमध्ये जे हाणामारी असते तिला शांत ठेवण्यामध्ये यश मिळालंय. उमेश वाघ ही गोलंदाजी करतायत. आता स्ट्रायकर एंडला आपल्याला सुभाष वेहिले पाहायला भेटतील. जिथे अपेक्षा एक ते दोन मोठे फटके जर तुम्ही खेळलात तर तुम्ही 40+ धावा काढू शकतायत. आणि 40+ धावा जर झाल्या तर फायटिंग टार्गेट काल तर आपण पाहिलं असेल प्रत्येक मॅचमध्ये तो 35 आणि 40च्या घरामध्ये फक्त टार्गेट राहायचं आणि ते प्रत्येक मॅच बरोबर रफ अँड टफ व्हायचे. आज गेल्या मॅचमध्ये तो आपण हायेस्ट टार्गेट पाहिलं. ओहो, लाफ केलाय, उंच गेलाय आणि लांब देखील चाललाय. ठोकला इथे लॉंग स्ट्रॉंग. सुभाष वेहिलेचा हात डाका. यस, मॅक्झिमम षटकार. षटकार आला आणि आता धाव फलक जाऊन पोहोचले 35 अंकावरती. याच गोष्टीशी चर्चा करत होतो की एखादा मोठा फटका आला तर चांगलं तुमचं टार्गेट सीट होऊ शकतं. आता 3 बॉल बाकी राहिले. सुभाष वेहिले थोडेसे लेट आलेत या मॅचमध्ये. भरपूर वेळा ॲज ओपनर म्हणून आम्ही पाहिले त्यांना, परंतु आज थोडीशी रणनीती वेगळी आहे. आता हवेचा फ्लो भरपूर सारा वाढला आणि फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत. षटकार आला त्यांच्या बॅटमधनं. बरोबर लेट पण थेट एंट्री झाली असं दिसतंय. 35 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज उमेश. बॉलचं वेट केलं होतं, मागे मारलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. बॉल अडवला जाईल असं वाटतंय. 2चा कॉल आणि त्या 2 धावा घेऊन जातील. व्हेरी गुड रनिंग टू द विकेट. कॉल कॉम्बिनेशन चांगलं दिसतंय. कॉर्डिनेशन चांगलं दाखवलं जातं. आता 2च्या मदतीने धाव फलक 37. 2 बॉल बाकी राहिलेत. पाहूयात ते टार्गेट किती सेट केलं जाईल. बॅटिंग करण्याचा निर्णय आतापर्यंत सार्थक ठरवलाय, कारण 40 गाठण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये चालवला गेलाय. आता फुल लेंथ होता. क्रॉस बॅटिंगनेच खेळला गेलाय. मिड विकेटला फिल्डर सेट केला जातोय. बॉल फेकी केली जाईल. स्ट्रायकर एंडला धोका वाटतोय आणि आता बेल सोडवण्यापूर्वी नॉट आउटचा इशारा पण कळवत आहेत आणि तिथे देखील 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2च्या मदतीने धाव फलक 39-39. आता राहिला अंतिम बॉल. निषाद स्पोर्ट्स सेदूचा टीम आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. प्रतिनिधी न येता कॅप्टनच यायचा आहे. महत्वाच्या आयोजकांची सूचना आहे. अंतिम बॉलवरती लॉफ्टेड हिट आहे. गॅप मध्ये खेळला आणि आता बीट करून बॉल निघालाय. एका टप्प्याने चेंडू सीमा पार आणि तिथे शेवट देखील गोड केलाय आणि आता धावा झाला धाव फलकावरती. पहिल्या इनिंग मध्ये 43 आणि आता दुसऱ्या इनिंगला काढायचे आहे 44चं टार्गेट. चला कॅप्टन लवकरात लवकर यायचं आहे. निषाद स्पोर्ट्स सेदूचा टीम आपला प्रतिनिधी हा कॅप्टन स्वतः पाठवून द्या आणि आता टॉस बॉक्स मध्ये केला जाईल तो पुढच्या राऊंड साठी लॉट्स पाडण्याचा कार्यक्रम. चला कॅप्टन जॉईंट व्हा तिथे. असला ते सगळे प्रतिनिधी तिथे उपस्थित असणं गरजेचे असतील.
चला तर हे लॉर्ड्स पाडले जात आहेत. शिव स्पोर्ट्स वजर संघाला बाय मिळाले आहे. थर्ड राऊंडमध्ये प्रवेश केलाय. स्पर्धेचा उच्चांक गाठलाय स्पर्धेमध्ये त्या टीमनं आणि आता त्यांना बाय मिळाली आहे. आता मॅचेस कसे असतील, विजेत्या संघाला दुसरा मॅच खेळावा लागणार आहे, लक्षात घ्या. चला फिल्डिंगसाठी दाखल व्हायचं आहे, इतकाही वेळ नाहीत मित्रांनो. प्लीज सिद्धिविनायक नाऊसापाडा टीम, विशाल चला आपली टीम मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे, इतका वेळ नाहीत, मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. ओके, टीम दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. आणि आता पाहूयात पुढच्या मॅचेस कशा पद्धतीने आहेत. न्यूज आमच्यापर्यंत पोहोचवली जाईल रमेश कातवारे सरांकडनं. पहिला सामना समर्थ इलेव्हन काठीचा पाडा आणि विपक्षामध्ये निशांत स्पोर्ट्स सेतूचा पाडा असा तो पहिला मॅच असेल. आणि त्यानंतर JB स्पोर्ट्स शिंदेगाव विपक्षामध्ये विजेता संघ अशी ती मॅच असणार आहे. चला तर जाऊयात मॅचकडे. 44चा चेस ठेवला गेला आणि आता ओपनिंगची जोडी विश्वास आणि अनिकेत. पहिला चेंडूवरती टॅप करून मारलाय, सेफ झोन मध्ये पाठवण्याचा प्रयत्न. लेफ्ट आर्म बॉलरच्या विपक्षामध्ये लेफ्टी बॅटरच होता आणि तिथे सिंगल काढून स्ट्राईक रोटेट केली जाईल. अकाउंट ओपन केलं जाईल. इथे सुरेश ठाकरे प्रतिष्ठान कळमगाव B संघाचं अकाउंट ओपन होतंय. विश्वासच्या खात्यामध्ये पहिली सिंगल अकाउंट ओपन केलं आणि धावसंख्येला गती दिली आहे विश्वासनं. एक सिंगल विश्वास फटका खेळलाय, अनिकेतला स्ट्राईक देतो. आणि आता पाहूयात, हा एक महत्त्वाचा गोलंदाज आहे जिथे अनिल वेहलेला आपण पाहत आहोत. वेहले कंपनी या टीमकडे आहे, सिद्धिविनायक नाऊसापाडा संघाकडे, आणि सध्या तरी खूप चांगलं कार्य झालंय. सुभाष वेहले यांची बॅटिंग खूप चांगली पाहायला भेटली. शॉर्ट बट स्वीट इनिंग, कमी खेळलाय परंतु जास्तच योगदान त्यानं दिलं. उलटास करून बसले होते, बॉलर बॅकच्या आय आणि इथे आपण पाहत आहोत अजून एक चांगली फिल्डिंग होत असताना या बॉलवरती धाव खर्च केलेली नाहीत. गोलंदाज अनिल वेहलेनं चांगले बॉल हाताळतोय. काही व्हेरिएशन विविधतापूर्ण गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातोय. आता इथे लॉफ्टेड हिट समोर मारलाय, क्षेत्ररक्षक धावतोय, बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. विशाल फिल्डिंग चांगली होते, बॉल फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धाबा घेऊन जात आहेत दोन्ही खेळाडू. रनविट विकेट खूप फास्ट दिसते आणि आता या चेंडूवरती आलेला 2 धाबा, 2च्या मदतीने धाव फलक 3 अंकावरती जाऊन पोहोचलाय. 44चा चेस आहे जिथे आपल्याला प्रति ओव्हरला 11च्या सरासरीने जावं लागेल. पुढच्या मॅचचा टॉस करूयात. इम्प्रोव्हायझेशन, यावेळेस संधीच नाही क्षेत्ररक्षकासाठी. बॉल निघालाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनिकेतचा हा इनिंगचा पहिला वार, चेंडू सीमा पार, चौकार.
चला तर पुढच्याही मॅचचा तो टॉस केला जाणार आहे. रमेश सर फक्त 2 बॉल थांबायचा आहे. बॉलर गेम चालू द्या. टॉस थांबवला गेलाय कारण तिथे आपण पाहत आहोत 2 बॉल बाकी आहेत. तो मॅच वरती कॉन्सन्ट्रेशन राहणं गरजेचं आहे. कॅमेरा तिथे समोर राहणं गरजेचं असेल. बॉलला सोडू दिलाय आणि त्यानंतर पंच कळवत आहेत हा व्हाईट बॉल. एक्स्ट्राची आता मदत मिळते. धावफलक पुढे सुसावेल. धाबा झाल्यात 8 आणि आता या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर 20 बॉलला 36 करायचे आहेत. हाही बॉल तो वेगामध्ये हाताळला. विकेट किपर कडे चाललाय. पुन्हा तो प्रयत्न इम्प्रोव्हायझेशनचा होता. पुन्हा लॉफ करायचं. टर्न करता आलेलं नाहीत. वळण देता आलेलं नाहीत बॉलला आणि तिथे पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरला 8 झालं आणि आता टॉस होतोय. जिथे निशांत स्पोर्ट्स सिद्धू सपाटा आणि विपक्षामध्ये समर्थ 11 काठी सपाटा असा पुढचा मॅच पाहायला भेटेल. सेकंड राऊंडला ती सुरुवात केली जाणार आहे आणि तिथे हा होतोय मॅचचा टॉस. असला फिल्डिंग लवकरात लवकर लाभा. विशाल वेले आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला भेटेल. पहिल्या ओव्हरला धावा आलेल्या आहेत आणि आता 18ला 36 करायचे आहेत. असला थोडंसं फास्ट करणं गरजेचं असेल कारण अजून देखील मॅचेस खूप खेळवायचे आहेत. अगदी आपण पाहत आहोत अवे फ्रॉम दी बॉडी बॉल चॉप केलाय. या फटक्यामध्ये अगदी ताकद तितकी नव्हती की चेंडू ट्रॅव्हल जास्तचा होऊ शकतोय. त्याचमुळे ते ताकद कमी पडली आणि धाव देखील फक्त मिळते. सिंगलच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचलोय 9 अंकावरती. 17 बॉलला 35 करायचे आहेत. आतापर्यंत पाहायला गेलं तर कामगिरी खूप चांगली राहिली आहे. 44चा चेस मैदानाच्या आतमध्ये चालवला गेलाय. सिद्धिविनायक नाऊसपाटा संघाने त्या धावा काढल्या 43 आणि आता सुरेश ठाकरे प्रतिष्ठान कळमगाव बी संघ बॅटिंग करतायत. फुल टॉस आणि तिथे बरोबर तो फिल्डर तैनात आहे. झेलबादची संधी आली नाही. तो झेल बरोबर तिथे पकडला गेला. शॉट एक्सा कव्हरला आणि आता झटका दिला जाईल. मिळेल ती विकेट. फलंदाजाला बाद. आता पहिली विकेट मिळाली आहे. नवीन खेळाडू करण येतोय. विश्वासला जास्तीत जास्त खेळावं लागेल या मॅच मध्ये कारण एक महत्वाचा भरोसाचा खेळाडू आहे आणि सध्या तरी विशाल चांगली गोलंदाजी करतो. अजून एक तेज तयार. चेंडू निघाला विकेट किपर कडे. येतो डॉट बॉल. 44 काढायचे आहेत. प्रति ओव्हरला तुम्हाला 11ची सरासरी ती गाठायची आहे. ती सरासरी गाठता आलेली नाहीत. पहिल्याही ओव्हरला ती शांतता राहिली. हात खोलावे लागणार आहेत आणि तो दबाव बनेल. प्लेसमेंट आणि यावेळेस देखील आपण पाहत आहोत फिल्डर तिथे आहे. ओव्हर क्षेत्रामध्ये तो बॉल उचलून फेकी केला जाईल. तोपर्यंत 2 धावा कॅरी केल्या जातील.
एफर्ट्स थोडेसे कमी राहिलेत. बॉल फक्त अडवण्याचा प्रयत्न 2 मिळालात. अकरावरती धावफलक आता पाहायला भेटत आहे. 14ला 33 करायचे आहेत. इथून एखाद्या खेळाडूला आता त्या रिक्स घ्यावा लागतील मोठ्या फटक्यांसाठी. इनसाइड आउटला खेळले जात आहे. क्षेत्ररक्षक बरोबर तैनात आहे. मनोज चांगली फिल्डिंग, बॉल फेकी होईल तोपर्यंत फक्त मिळेल सिंगल. सिंगलनं धावफलक पुढे 14-12 झाल्यात आणि आता 13ला 32 करायचे आहेत. ती चुरस बॅटिंगमध्ये आतापर्यंत राहिलेली नाहीत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन जरूर आहे, परंतु गोलंदाजी सध्या तरी चांगली होते. सुभाष वेलेने खेळलेले ते पहिल्या इनिंगला खूप चांगले स्ट्रोक. अंतिम चरणामध्ये अंतिम टप्प्यामध्ये ते राहिलेत. चौकार षटकार आलेत. त्या धावा खूप महत्त्वाच्या आता या इनिंगमध्ये वाटतायत. आणि आता या इनिंगला सुरेश ठाकरे प्रतिष्ठान कळमगाव संघाला ते हात खोलणे गरजेचे असतील. लेफ्टी बॅटर आता समोर जातो आहे, त्याचमुळे त्या रननी त्या आखल्या जात आहेत, प्लॅनिंग केलं जात आहेत. कारण ही विकेट या मॅचची गोल्डन विकेट आहे. इथे विश्वास जर शेवटपर्यंत राहिला तर तो मॅच फिनिशिंग टच देऊ शकतो. आणि आता लॉफ्टेड हिट रडारमध्ये आलाय आणि शेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खेळाडू कक्षाच्या तिकडे बरोबर हा षटकारासाठी पाठवलाय. वरती चर्चा नकोय प्लीज, ऑलरेडी खूप वेळ झाला मित्रांनो, लक्षात घ्या. सिद्धिविनायक नाऊसोबत टीम चला फिल्डिंग लावायची आहे. लगेचच आलेला षटकार आणि आता 2 ओव्हरचा खेळ झाला. धाबा झाला धाव फलकावरती 18. ओव्हर क्रमांक समाप्त झाली 2. आणि आता या मॅचचा पाहतो फटका अंतिम चरणावरती शेवटच्या चेंडूवरती आलेला लॉफ्टेड हिट. विश्वास ठरवणारा हा स्ट्रोक. तिथे षटकार पाहायला भेटला. आता 18 झालात आणि आता 12ला करायचे आहेत 26 धावा. 12 चेंडूमध्ये 26. रोहित बॉलिंग मार्क वरती. म्हणून मी म्हणालो तो विश्वास एक विश्वासू खेळाडू आहे. विश्वास थालकरच्या बॅटमधून आलेला हा महत्वाचा तो षटकार पाहायला भेटला. आता हवेचा झोत देखील त्या पद्धतीने आहे आणि त्याचमुळे तो फायदा घेतला लेफ्टी बॅटरनं. प्लेसमेंटच्या नादामध्ये होते. लाऊड अपील परंतु दाट फेटाळली गेली आहे. कनेक्शन नाहीत असं बस कळवत आहेत. आणि तिथे आला हा रोहितचा देखील पहिला चेंडू डॉट बॉल. चला तर समर्थ 11 काठीचा संघानं टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय कळवलेला आहे. त्याचमुळे ती फिल्डिंग करायची आहे निषाद स्पोर्ट्स सेतूचा टीमला. हलकाचं प्लेसमेंट, तिथे फिल्डर आहेत, एकच सिंगल मिळेल. ही रणनीती चांगली आहे करणची. जिथे तो फॉर्म मध्ये आहे, टच मध्ये आहे खेळाडू, मग त्याला ती संधी देणं गरजेची असेल. एकोणावीस वरती मिळाली पहिली विकेट. इनसाइड आउटला खेळले, फटका चांगला आहे, फिल्डर धावतायत, बॉल अडवला. वेल स्टॉप, चांगला प्रयत्न राहिला आहे. जिथे कॅच तर थोडंसं पकडणं उघडच होती, परंतु एफर्ट जे दिले गेलेत, बॉल तो अडवण्याचा प्रयत्न झालाय. जोतलं होतं शरीराला आणि तो बरोबर शरीरानं बॉल त्या अडवला गेलाय. तोपर्यंत आपण पाहत आहोत या फटक्यावरती मिळतील 2 धावा. पाहतो प्रयत्न, खूपच चांगले एफर्ट. वेल स्टॉप, जिथे 2 मिळाला, 200 मदतीने 21 झाला आणि आता 9ला 23 करायचे आहेत. बादशीकडा मागे चाललाय, आता पाठलाग चालवला जाईल आकाशकडनं. पाहूयात बॉल तो स्टॉप होईल का. आणि तिथे पण कळवत आहेत आउट. आउट झालाय खेळाडू आणि आता या मॅचची गोल्डन विकेट कॅरी. फलंदाज बाद झाला असं कळवत आहेत आणि ती बेल्स पडलेली दिसते. आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत, चेक करायचं आहे का सर? ओके, चला तर चेक केलं जाईल घडलंय काय आणि बिघडलंय काय. ती बिल्स का पडले आहे, हा प्रश्नच पडलाय.
डिसिजन पेंडिंग वरती आहे. तो बॉल अजून देखील आपण चेक करत आहोत. ती वेल्स का पडले आहे, ते काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये हे चेक केलं जाईल. टेक्निकलचा वापर केला जातोय. बॉल स्टिकला लागला असतं तर डंपर अंशापर्यंत सोपवत आहेत ती माहिती आणि त्याचमुळे परतावं लागेल विश्वास थाळकरला. आणि आता इथे हा विश्वासघात करत असताना विश्वास हा खेळाडू जिथे कदाचित तो प्ले डाऊन झाला असावा. बॅटची कडा लागल्यानंतर बॉल लागला असं कळवलं जाते, कारण ते बेल्ट उडालेले आहेत आणि त्याचमुळे डंपरचा इशारा. OUT बॅट्समन आउट. 21ला 2 विकेट आणि आता 8 बॉल मध्ये करायचे आहेत. 8 बॉलला करायचे आहेत 23 धावा. अक्षय आपल्याला पाहायला भेटतोय, नवीन खेळाडू. जिथे 8 बॉलला 23 थोडासा कठीण रोल होत चाललेला आहे, कारण ती गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे आतापर्यंत. शांततेचं वातावरण दिसलंय, कारण विश्वास देखील आता बास झाला. डगआउट शांत झालाय. चला थोडंसं फास्ट खेळायचं आहे, खूप वेळ जातोय, लक्षात घ्या. या मॅचसाठी अजूनही खूप मॅचेस खेळवायचे आहेत. 4-4 ओव्हरचे खेळायचे असतील तर तो वेळ वाचवणं गरजेचं असेल, ही महत्वाची सूचना करतोय. हा बॉल वेगामध्ये हाताळलाय. प्लॅन मिस. अजून एक डॉट बॉल पाहायला भेटतोय.
6 चेंडू आणि 22 धावा. सहाला 22 करायचे आहेत आणि हाही बॉल आपण पाहत आहोत. तशीच गोलंदाजी सातत्याने ठेवली गेली आहे. सातत्यपूर्ण गोलंदाजी आपण पाहत आहोत. म्हणून सातत्याने सगळ्यांना सूचना असतील जास्तीत जास्त पाणी पीत चला, कारण बॉडी डिहायड्रेट होण्याची शक्यता आहे. मग त्यात चक्कर येणे, मळमळ होणं ह्या गोष्टी होत असतात. कारण उन्हाचा तडाखा भरपूर सारा लागतोय. पंचांनी वाईट बॉल कळवला, एक्साची मदत आणि आता धाव फलक पुढे सरसावेल. 5 बॉलला 21 करायचे आहेत. 5 चेंडूमध्ये 21 धावसंख्येची गरज. पुढचा सामना तारेला लागायचा दोन्ही टीम. पुढचाही सामना आपण सेकंड राऊंडला सुरुवात करणार आहोत. निशांत सोरसे हेडूचा पाडा विपक्षामध्ये समर्थीला पण काठीचा पाडा. हो झाली दांडी गोल. मिडल स्टिक उद्ध्वस्त झाली आहे. अक्षयला परतावा लागेल. झटका लागेल अजून एक. मिळाली महत्वाची विकेट. चार बॉलला 21 करायचे आहेत आणि ती महत्वाची विकेट देखील आलेली आहे. असं वाटलं की अक्षय तो इफेक्ट टाकू शकतो या मॅच मध्ये, परंतु तो देखील परतला आणि आता मॅचची स्थिती मजबूत दिसते, कारण अमोलने चांगली गोलंदाजी चालवली आहे. आता इथे लेफ्ट हिट करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये बॉल आहे, निघेल, जाईल आणि आता एका टप्प्याने चेंडू सीमा पार. महत्वाचा 4 येतो हा चौकार. उपेश वाघच्या बॅटमधनं हा घणाघाती वार पाहायला भेटलाय. तिथे आलाय चौकार आणि आता 3 बॉलला करायच्या 17 धावा. 3 चेंडूमध्ये 17ची गरज. हा खतराचा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमवरती अजून देखील, कारण 3 बॉलला 17 म्हटलं तर तिन्ही षटकार यावेळेस ते मारावे लागणार आहेत. आणि आता स्ट्रायकर एंडला उमेश वाघ पुन्हा पाहायला भेटेल, ज्याने तुर्तास चौकार तर मारलाय, आता षटकारच मारावे लागतील. तो स्टार्ट मिळाला नाहीत. थोडंसं शांत गतीने ते 3 ओव्हरला देखील आपण धाव फलक पाहिलं आणि त्याचाच आता इफेक्ट पडलाय स्कोर कार्ड वरती आणि सामना आता कठीण होत चाललाय. 3 बॉलला 17ची गरज. हा बॉल यावेळेस आपल्याला पाहायला गेलं तर स्टिक वरनं निघाला आहे, त्यामुळे पंचांनी कोणताही इशारा दिलेला नाही. म्हणजे अजून एक डॉट बॉल आणि आता सामना मजबूत स्थितीमध्ये दिसतोय. सिद्धिविनायक नाऊचा पाडा संघ 2 बॉलला 17 करायचे आहेत. आता यावेळेस आपण पाहत आहोत लेफ्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु आता फायदा होणार नाहीत, कारण पूर्णपणे सामना गमावण्याच्या मार्गावरती दिसतोय. कारण आता 1 बॉलला करायचे आहेत मॅच मध्ये 16 धावा. इथे आपण पाहत आहोत अशा पद्धतीने तो सामना जिंकलाय. अभिनंदन देऊयात सिद्धिविनायक नाऊचा पाडा टीमला. हार्डलक टफलक देऊयात सुरेश ठाकरे प्रतिष्ठान कळमगाव बी ला. जसं पुढच्या सामन्याला सुरुवात केली जाईल तसं मात्र करूयात पुन्हा एकदा कमेंट बॉक्स मध्ये बदलाव आणि ऐकूयात विकीजी शेवाळे सरांना. धन्यवाद. आज भरपूर वेळ झालाय, जवळजवळ 3:15 वाजून गेलेले आहेत. आयोजकाच्या माध्यमातून सूचना येते या पुढील सर्व सामने 3-3 षटकाचे सामने असेल, नोंद घ्या. 3-3 ओव्हरचे सामने असेल, सर्व संघांनी नोंद घ्या. थँक्यू.